HB स्पोर्ट्स बघा क्रिकेटशी लॉयल आहेत आणि आज क्रिकेट सोबत लॉयल राहावं लागेल. HB स्पोर्ट्स मानविक 11 HB स्पोर्ट्स हा संघ प्रथम गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय, तर फलंदाजीसाठी 2 सलामीचे बॅटर जिजा विजेटीआय कडून येताना आपल्याला पाहायला मिळतील, ते म्हणजेच रुपेश कोंढाळकर आणि प्रिन्स बैद येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर गोलंदाजीसाठी पहिलं षटक घेऊन संघाचे आयकॉन खेळाडू प्रसाद लाड आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक असणार आहे, 6 षटकांचा सामना असणार आहे आणि या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये संपूर्णपणे एक महत्वाची बाब जर आपण पाहायची झाली तर 9 धावा म्हणजेच नाइनर 9वा दिला जाणार आहे. त्यामुळे 9 धावा सुद्धा तुम्ही फटका लांबवर खेळून अर्जित करू शकता. नक्कीच बॅटरच्या मनात कधी कधी खंत राहून जाते की शॉट तर चांगला खेळला होता आणि चेंडू बराच लांब गेला होता, तरी सुद्धा धावा 6च मिळायच्या, परंतु या वेळेला तसं नसणार आहे. बाउंड्री लाईनच्या मागे आणखीन एक एक्स्ट्रा बाउंड्री लाईन आखली गेली आहे आणि तिच्या जर पार चेंडू झाला तर 9 धावा तुम्हाला मिळणार आहेत एकाच चेंडूवरती. प्रसाद लाड पहिला चेंडू घेऊन येत आहेत. मॅच नंबर 3 गेम ऑन. आखो टप्प्याचा बॉल कट केलाय पहिल्याच बॉलला आणि कव्हर्सच्या डोक्यावरून एकच धाव. पहिली धाव धावांचा श्री गणेश या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. विजेटीआय या टीम साठी जिजा विजेटीआय हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. रुपेश कोंढाळकर मागील स्पर्धा मिस केली होती त्यांनी. मागची जी स्पर्धा झाली होती ओपनची स्पर्धा धर्मशिला फाउंडेशनच्या माध्यमातून ती त्या स्पर्धेमध्ये नक्कीच खेळ मिस केला होता. लेग इंजुरी होती, परंतु आता मात्र अगदी सुदृढ आणि जिजा विजेटीआय साठी ओपन करतायत. यावेळेला प्रिन्स बैद यांच्यासाठी यॉर्कर लेंथचा चेंडू डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. वाईडिश यॉर्कर रडार पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न, रूम कोणताही द्यायचा नाहीये आणि त्याचमुळे चांगली गोलंदाजी यावेळेला आयकॉन खेळाडू प्रसाद लाड करतायत. पॉवर प्ले आहे आणि या पॉवर प्ले मध्ये जर आपण पाहिलं तर 2 खेळाडू आपल्याला सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. आखो टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न, यावेळेला गती तितकी प्रदान केली गेली नाही. बाहेर जाणारा चेंडू, एक धाव पुन्हा सिंगल. प्रिन्स बैद आता ऑफ द मार्क जाताना पाहायला मिळतात आपल्याला. धाव संख्या झाली आहे 3 चेंडूंनंतर 2 धावांवरती. चांगलं षटक हाताळले आतापर्यंत, ते म्हणजे आयकॉन खेळाडू प्रसाद लाड यांनी. महत्वाची मॅच असणार आहे कारण पहिला ज्या वेळेला उद्घाटनीय सामना असतो तुमचा कोणत्याही स्पर्धेतला, त्या सामन्याला तुम्हाला चांगला स्टार्ट करायचा असतो आणि तोच चांगला स्टार्ट रुपेश कोंढाळकर यांच्या बॅट मधून आफ्टर इंजुरी होताना पाहायला मिळतोय. फुलर लेंथचा बॉल ज्याला पायांवर पाहिलं आणि आपल्या मनगटाच्या ताकदीने पाठवून दिलं. डीप मिड विकेट सीमा पार उत्तुंग भरारी घेणारा षटकार. 6 धावांचा सुरेख फटका पाहायला मिळाला. धाव संख्या आता 8 झाली आहे 4 चेंडूंनंतर. पहिलं षटक आहे आणि या पहिल्या षटकातच रुपेश कोंढाळकर यांच्या बॅट मधून बऱ्याच वेळानंतर हा फटका आला. बघा एखादा खेळाडू जेव्हा इंजुरी मधून परत येत असतो खेळायला, तेव्हा त्याला पुन्हा एकदा ती लय पकडणं, पुन्हा एकदा ते मोमेंटम पकडणं सोपं नसतं, परंतु रुपेश कोंढाळकर या मैदानाला जाणतात, या क्रिकेटला मानतात आणि या मैदानाचा अगदी पुरेपूर अंदाज, या मैदानाच्या भौगोलिक परिस्थितीचा, या मैदानावर वाहणाऱ्या हवेचा, ह्युमिड असलेल्या कंडिशनचा अगदी अचूक रीतीने त्यांना अंदाज आहे आणि त्याचमुळे तो षटकार त्यांना अगदी सहजरित्या खेळता आला. पुढचा बॉल प्रसाद. फुलर लेंथचा बॉल, यावेळेला मात्र डॉट बॉल आहे. अपील तर पंचांकडे केली आहे, परंतु डॉटचा निर्णय, डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी बघा. एका बॉल वरती जर प्रसाद यांचा विजय होतोय तर दुसऱ्या बॉलला रुपेश कोंढाळकर वरचढ ठरतायत. शेवटचा बॉल आहे दरम्यान पॉवर प्लेच्या या पहिल्या षटकातला. आणखीन एक डॉट बॉल येत आहेत, तर चांगल्या रीतीने आपल्या पॉवर प्लेच्या षटकाला समाप्त केलं प्रसाद लाड यांनी, ज्यामध्ये कन्सीड केला 1 षटकार आणि धावा 8. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकानंतर जिजा विजेटीआयची धावसंख्या येऊन पोहोचली 8 बिनगडी बाद. आफ्टर कंप्लीशन ऑफ 1 ओव्हर टीम जिजा विजेटीआय आर 8 फॉर नन. सुंदर रीतीने फलंदाजी होताना पाहायला मिळते. बघा चांगल्या डिलिव्हरीज कोणत्या पाहायला मिळाल्या. आता आउटसाइड द ऑफ स्टंप गुड लेंथ वर पिच केलेल्या हलक्या स्लो डिलिव्हरीज ज्या होत्या त्या मात्र चांगल्या ठरल्या प्रसाद लाड यांच्या आणि त्यामध्ये यशप्राप्ती सुद्धा झाली आहे. गोलंदाजीमध्ये बदल होताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या एंडनं गोलंदाजीत बदल केला जातोय. पॉवर प्ले अजूनही सुरू आहे. या पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये मात्र फील्ड रेस्ट्रिक्शन थोडं उघडलंय. 3 खेळाडू तुम्ही बाहेर ठेवू शकता. गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतील आपल्याला सुशांत सावंत. बघा या सर्व टीम्सची बांधणी, या सर्व टीम्सची आखणी जी आहे ती ऑक्शन मध्ये करण्यात आली होती. या नायगाव प्रीमियर लीगचं ऑक्शन पार पडलं, ज्यामध्ये एकूण खेळाडू होते ते म्हणजेच 80 ते 85 खेळाडूंचं ऑक्शन जे आहे ते ओपन टेबल करण्यात आलं
आणि त्यामधले खेळाडू जे आहेत ते आपल्या संघामध्ये समाविष्ट करण्यात आले. त्याआधी कॅटेगरीज सुद्धा पाडल्या गेल्या होत्या, A+ ऑलराऊंडर, A+ बॅटर, A+ बॉलर. त्यामुळे त्यांची एक विशिष्ट कॅटेगरी आहे आणि या स्पर्धेमध्ये जे जे नावलौकिक या वर्षी गाजवतील त्यांना सुद्धा पुढच्या वर्षी त्या कॅटेगरीज मध्ये जाण्याची संधी असणार आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये जो प्लेअर ऑफ द सिरीज ठरेल तो असेल पुढच्या वर्षीचा ब्रँड अँबॅसेडर. यावेळेला आखूड टप्प्याचा बॉल पहिल्याच बॉलवर पॉवर प्लेच्या कव्हरच्या डोक्यावरून उडवण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, पॉइंटच्या हातामध्ये एक सोपा झेल आणि संपुष्टात आलाय प्रिन्स बैद यांचा खेळ. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झाला, आउटसाइड ऑफ स्टंप वेगात आलेला बॉल सुशांत सावंत यांचा. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मिस टाइम झाला, बॅटच्या आउटर एजला फेस ओपन झाला आणि पॉइंटच्या हातामध्ये एक सोपा झेल देऊन पहिला गडी बाद झालाय. पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय सुशांत सावंत यांनी. टीम जिजा VJTI ची धावसंख्या येऊन पोहोचली 1.1 षटकांनंतर 8. पहिला झटका, पहिला गडी बाद. आकाश मेदार यांच्या माध्यमातून एक सुरेख झेल टिपण्यात आला पॉइंटच्या दिशेने. चांगली फिल्डिंग सुद्धा होणं तितकंच महत्वाचं आहे पॉवर प्लेच्या षटकांमध्ये, कारण इन सर्कल जर पाहिली तर थोडीशी अटॅकिंग फील्ड असते आणि अटॅकिंग फील्डचं काम जे असतं ते म्हणजे गॅप्स पासून बॉलला वाचवणं. जर झेल आला तर तो अगदी अचूकरित्या पकडणं आणि ते केलंय आकाश मेदार यांनी. यावेळेला डीप स्क्वेअर लेगला थोडंसं वाईडेज घेतलं जात आहे. फाईन लेग मध्ये डीप मध्ये कोणताही फिल्डर नाहीये. फील्ड कडे जर पाहिलं तर फाईन लेग सर्कल मध्ये आहे, एक स्क्वेअर लेग सुद्धा ठेवलाय. डीप मिड विकेट मध्ये आता फ्लेअरला थोडंसं ढकललं जात आहे. मिड ऑन आहेत, मिड ऑफ आहेत आणि लॉंग ऑन या फील्ड सोबत. त्याचप्रमाणे डीप मध्ये पॉइंटला फिल्डर पाठवलाय. आखूड टप्प्याचा बॉल डीप मध्ये पॉइंटच्या फिल्डर कडे जातोय, ट्रॅव्हल करतोय. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते आणि एकीवरच संतुष्ट व्हावं लागणार आहे. रुपेश कोंढाळकर आता स्ट्राईकवर आले आहेत. रुपेश कोंढाळकर यांच्यावरती एक मोठी जबाबदारी असणार आहे या पॉवर प्लेला मॅक्सिमाइज करण्याची, या पॉवर प्ले मध्ये मोठी धावसंख्या करण्याची, रचण्याची. आणि या जबाबदारीला कशा प्रकारे पार पाडतायत, या जबाबदारीला कशा प्रकारे सांभाळतायत याकडे आपल्याला पाहायचंय. रुपेश कोंढाळकर एक्सप्लोसिव्ह बॅटर आहेत या नायगाव मधले, या भोईवाड्यामधले. आखूड टप्प्याचा बॉल पूल केलाय, त्या बॉलला डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, तिथून क्षेत्ररक्षकाने थ्रो जरूर केलाय आणि एकाच धावेवर पुन्हा संतुष्ट व्हावं लागतंय रुपेश यांना. चांगली बॅटिंग करतायत रुपेश. आतापर्यंत एक षटकार खेळलाय. प्रसाद लाड यांच्या विरुद्ध आलेला तो खराब चेंडूवरचा षटकार, पायांवरती आदळलेल्या चेंडूवर फ्लिकचा तो षटकार. धावसंख्या दरम्यान 10 वर येऊन पोहोचली 1.3 षटकांनंतर. आतापर्यंत कंट्रोल मध्ये ठेवलंय आपल्या सिच्युएशनला, ते म्हणजेच मानविक 11 HB स्पोर्ट्स या संघाने. बघा रन्स तितके लीक झाले नाहीयेत आणि गोलंदाजी सुद्धा अगदी अचूक दर्जाची केली जाते आतापर्यंत. प्रसाद लाड चांगली कॅप्टन्सी करतायत. सचिन पाटणकर आहेत यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये या मॅच मध्ये. आखूड टप्प्याचा बॉल पूल केलाय, यावेळेला फाईन लेग सर्कल मध्ये होता, त्याच्या डोक्यावरून पूल केलाय. फिल्डर त्या चेंडूला चेस करत येतोय, तोपर्यंत 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केल्या जातील. या 2 धावांनी धावफलक आता 12 वरती येऊन पोहोचतोय 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर. आपण पाहताय नायगाव प्रीमियर लीग आणि या नायगाव प्रीमियर लीग साठी आम्हाला बऱ्याच स्पॉन्सरर्सची मदत झाली आहे, ज्यांनी ओव्हरऑल आम्हाला या संपूर्ण स्पर्धेसाठी सहकार्य केलं. सर्वप्रथम आम्ही आभार मानू इच्छितो ते म्हणजेच आपल्या विभागातील दमदार आमदार कालिदासजी कोळंबकर साहेबांचे. यावेळेला चांगला फटका आहे, उडवलाय त्याला मिडॉनच्या डोक्यावरून. 1 बाउन्सेस 2 बाउन्सेस, फिल्डर त्या चेंडूवरती येत आहेत आणि तोपर्यंत 2 धावा यावेळेला सुद्धा पूर्ण झालेत. बघा दुहेरी धावेने लगातार धावफलकाला पुढे सरसावलं जात आहे. एका चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचावं लागेल. आतापर्यंतचा ऍव्हरेज स्कोर जर आपण पाहिला तर 60 to 65 इज द ऍव्हरेज स्कोर. पहिल्या मॅच मध्ये 58 धावा झाल्या होत्या आणि दुसऱ्या मॅच मध्ये 69 धावा झाल्या होत्या. त्यामुळे तिथपर्यंत जर पोहोचायचं असेल तर मिडल फेजला जिंकावं लागेल, तिसऱ्या आणि चौथ्या षटकाला जिंकावं लागेल, कारण तिथेच आपण जर तो एरिया जर पाहिला तर तिथे जास्तीत जास्त विकेट जातात. यावेळेला बॅटची कडा घेतली, शॉर्ट थर्ड मॅन मध्ये फिल्डर आहेत, त्यामुळे निघून जाईल चेंडू सीमा पार. शेवटच्या चेंडूवरती आलाय एक फाईन जाणारा चिकी चौकार. चिकी बाउंड्री, चिकी रन्स येताना पाहायला मिळतात आपल्याला. 2 षटकांनंतर धावसंख्या 9च्या सरासरीने 18 वर येऊन पोहोचली आहे. 18 धावांवर 1 गडी बाद अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला 2 षटकांनंतर पाहायला मिळते. टीम जिजा VJTI या संघाची. जिजा VJTI आणि
मानविक 11 HB स्पोर्ट्स या दोन संघांमध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 2 षटकांनंतर 18 धावा झाल्या आहेत आणि पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी कॅप्टन ऑफ द टीम, आयकॉन ऑफ द टीम प्रसाद लाड येताना पाहायला मिळत आहेत. बघा, नायगाव मध्ये ज्या ज्या खेळाडूंनी नावलौकिक मोठी केली आहेत त्यांना मात्र स्पर्धांनुसार त्यांच्या पदामध्ये, त्यांच्या दर्जामध्ये बदल करण्यात आलेला आहे. जसं आपण गेल्या वर्षीचे प्लेअर ऑफ द सिरीज दिनेश हडकर यांना यावर्षी ओव्ही 11 चे खेळाडू आणि या संपूर्ण स्पर्धेचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून खेळताना पाहायला मिळतोय. बघा, नियमांचं तंतोतंत पालन या स्पर्धेत पुरंदरे बॉईजच्या माध्यमातून केलं जातं. षटकांसाठी टायमर, त्याचप्रमाणे जर कोणता खेळाडू ऑक्शनला नाव दिल्यानंतर टीम मध्ये समाविष्ट झाल्यानंतर स्पर्धेत खेळत नाहीये. यावेळेला सुद्धा चांगला स्ट्रोक आहे, यावेळेला चांगला पुल आहे आणि काऊ कॉर्नर रिजन मध्ये निघून चाललाय सीमा पार. प्रसाद लाड यांच्या विरुद्ध रुपेश कोंडाळकर यांच्या बॅट मधून दुसरा षटकार. पहिल्या षटकात खेळला होता आणि आता दुसऱ्या षटकामध्ये शॉर्ट बॉल पाहिल्यानंतर, मिडल आणि ऑफ स्टंपच्या लाईनला पाहिल्यानंतर कव्हर करून खेळताय. चेंडूच्या लाईनला संपूर्णपणे कव्हर केलं, बॅट त्या चेंडूच्या खाली आली आणि त्यानंतर चेंडूला पाठवून दिलं सीमा पार. सुंदर फटका येताना पाहायला मिळतोय. पुढील बॉल प्रसाद लाड आता वैचारिक धारणा करतायत की कशा प्रकारे गोलंदाजी करायची आहे रुपेश यांच्या विरुद्ध. धावसंख्या 24 वर येऊन पोहोचली आहे, 24 रन्स. यावेळेला मिडॉनच्या डोक्यावरून खेळलाय स्ट्रोक. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तोपर्यंत 2 धावा यावेळेला धावून पूर्ण करण्यात आल्यात. 2 धावा धावल्या आहेत. धावसंख्या 26 वर येऊन पोहोचते. धावसंख्येला आता मॅक्सिमाइज करायला सुरुवात केली आहे. नक्कीच जसं ज्याप्रमाणे आपण म्हटलं होतं की या फेजला जिंकावं लागेल, या गेमच्या फेजला म्हणजेच तिसऱ्या आणि चौथ्या षटकाला तुम्हाला जिंकावं लागेल जर या संपूर्ण धावसंख्येवरती पकड बनवायची आहे. डेथ ओव्हर्स मधले ते फिनिशिंग टच देणारे फलंदाज, ती बॅटिंग डेप्थ तुमच्याकडे आहे. तुम्हाला फक्त एक चांगला स्टार्ट आणि त्या स्टार्टला कन्वर्ट करून द्यायचंय. मिडॉन मध्ये चेंडूला खेळलं, पुन्हा एकदा एक सिंगल. यावेळेला नॉन स्ट्राईक वर येताना पाहायला मिळतील आपल्याला. नक्कीच पायांमध्ये अजूनही थोडस स्ट्रगल करताना पाहायला मिळत आहेत. पायांमध्ये थोडीशी इंजरी अजूनही आपल्याला पाहायला मिळते. 27 धावा झालेल्या आहेत धावफलकावरती. रुपेश कोंडाळकर वैयक्तिकरित्या जर आपण पाहिलं तर 8 चेंडू आणि 17 धावांवरती बॅटिंग करतायत आणि त्यांना साथ देत आहेत ते म्हणजेच प्रसाद 4 चेंडू आणि 9 धावांवरती. प्रिन्स बैद आले होते सलामीच्या जोडीला, एक सिंगल करून नक्कीच पॉइंटच्या दिशेने झेलबादच्या स्वरूपात बाद झाले. सुशांत सावंत यांनी ती पहिली विकेट घेऊन दिली. यावेळेला 9 धावा आल्या आहेत पहिल्या 3 चेंडूंमध्ये प्रसाद यांच्या. यावेळेला मिड ऑफ मध्ये चेंडूला खेळून काढलं, मिसफिल्ड झाली आहे आणि या मिसफिल्ड मुळे धाव कोणतीही येणार नाहीये. सचिन पाटणकर होते त्या ठिकाणी, नक्की चेंडू अडवण्यासाठी आले होते परंतु पायांवर त्यांच्या चेंडू आदळला आणि लॉंग ऑन मध्ये गेला मिड ऑफ वरून. दरम्यान एक धाव पूर्ण झाली आहे. धावसंख्या 28 वर येऊन पोहोचणार आहे. 28 रन्स ऑन द स्कोर कार्ड. आतापर्यंत 10 धावा खर्च केल्या आहेत. तर 4 चेंडूंमध्ये 5वा चेंडू घेऊन प्रसाद तयार होत आहेत. बघा, स्टंप लाईनला ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन ऑलरेडी आपल्या स्टान्स वरती उभे आहेत रुपेश. यावेळेला चेंडू हवेमध्ये गेलाय, उडालाय. प्रसाद लाड यांचा विजय या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. या बॅटल मध्ये कॉटन बोल्टच्या स्वरूपात बाद केलंय रुपेश कोंढाळकर यांना आणि माघारी पाठवलंय. दुसरा गडी होतोय बाद आणि अखेर प्रसाद लाड विरुद्ध रुपेश कोंडाळकर या बॅटल मध्ये प्रसाद यांचा विजय झालाय. 2 षटकार जरूर खेळले परंतु त्यानंतर बॅटची टॉप एज टायमिंग झालं नाही आणि कॉटन बोल्टच्या स्वरूपात बाद होऊन माघारी परतलेत रुपेश कोंडाळकर. दुसरा झटका लागतोय तो म्हणजे जिजावी JTI या संघाला. 2.5 षटकांनंतर धावसंख्या येऊन पोहोचली ती म्हणजेच 28. 2 गडी बाद टीम जिजावी JTI. पाच चेंडूंनंतर धावसंख्या 28 वर येऊन पोहोचली. आतापर्यंत 10 धावा आल्या आहेत. एक विकेट घेतली आहे या ओव्हर मध्ये प्रसाद लाड यांनी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत ते म्हणजेच सौरभ सातेलकर. सौरभ सातेलकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऍज अ बॅटर म्हणून सिलेक्शन झालं होतं जिजावी JTI मध्ये आणि आता परफॉर्म कशा प्रकारे करतायत, कशा प्रकारे रिॲक्ट करतायत या पहिल्या बॉल वरती. प्रसाद लाड. पॉवर प्ले संपला मागील ओव्हर नंतर. आता फील्ड रेस्ट्रिक्शन ओपन झालेत आणि या ओपन फील्ड सोबत आता शेवटचा चेंडू असणार आहे या तिसऱ्या षटकातला.
यावेळेला शेवटचा चेंडू आहे, अपील पंचांकडे केली आहे. डॉट बॉल न आपल्या ओव्हरला संपवलंय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या येऊन पोहोचली आहे टीम जिजा VJTI 28-2 गडी बाद. आफ्टर कंप्लीशन ऑफ 3 overs, टीम जिजा VJTI are 28 for 2. तर चला यापुढील होणारा सामना असणार आहे Pre-111 विरुद्ध श्रीशा स्ट्रायकर्स. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयार राहायचंय. मिड इनिंग्स मध्ये म्हणजेच इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाणार आहे. Pre-111 विरुद्ध श्रीशा स्ट्रायकर्स. दरम्यान सुशांत सावंत यांना पुन्हा एकदा आमंत्रित केले गेले गोलंदाजीसाठी. स्पेल सुरू आहे. पहिलं षटक हाताळलं प्रसाद लाड यांनी, दुसरं सुशांत सावंत, तिसरं पुन्हा प्रसाद लाड आणि चौथ्या षटकासाठी पुन्हा एकदा सुशांत सावंत यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे. समोर जोडी जर आपण पाहिली तर असणार आहे ती म्हणजेच प्रसाद कापणे आणि सौरभ सादेलकर ची जोडी मैदानाच्या आत असणार आहे. सौरभ ऑन स्ट्राईक असणार आहे. तर पहिला बॉल घेऊन सुशांत तयार. प्रसाद आहेत स्ट्राईकवर, माफ करा. हलक्या हाताने खेळून काढलं. कव्हर्स रिजन मध्ये एक धाव घेतली. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झाला होता परंतु तितका रूम प्रोव्हाइड केला गेला नव्हता, तितका बाहेर बॉल नव्हता, तितके आर्म्स एक्सटेंड करू शकले नाहीत आणि त्याचमुळे एकच धाव यावेळेला हलक्या हाताने खेळून काढलाय. धावसंख्या 29 वर येऊन पोहोचते. 29 रन्स ऑन द स्कोर कार्ड. दरम्यान पुढचा चेंडू घेऊन सुशांत तयार होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. फील्ड कडे जर आपण पाहिलं तर डीप मध्ये स्क्वेअर लेग आपल्याला पाहायला मिळतोय. काव कॉर्नर रिजन मध्ये एक फिल्डर आहे, डीप मिड विकेट मध्ये प्लेअर आहे, त्यामुळे तिथे 3 खेळाडूंची आखणी बांधणी केली आहे. यावेळेला समोरच्या दिशेने फटका खेळलाय. फटका किती लांबवर जातोय याकडे आपल्याला पाहायचंय. षटकार येताना पाहायला मिळतोय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, ओव्हर द लॉंग ऑफ. एक सुंदर फटका. आखूड टप्प्याचा बॉल पाहिला आणि केवळ आपल्या आर्म्सला एक्सटेंड केलं. पाहिलं बॉलचा नक्कीच वेग किती आहे आणि कुठल्या टप्प्यावरती चेंडू हाताळला गेलाय. चांगलं वेट ट्रान्सफर केलं आपल्या फुटवरती, बॅकफुटवरती आणि त्यानंतर चेंडूला पाठवून दिलं समोर सीमा पार. स्टँड अँड डिलिव्हर, सिक्सर इट इज. षटकार. आणि नक्कीच यानंतर होणारा सामना Pre-111 विरुद्ध श्रीशा स्ट्रायकर्स. नाणेफेक आपली मिड इनिंग्स मध्ये केली जाणार आहे आणि आपल्याला लिस्ट प्रोव्हाइड केल्या जात आहेत. त्या लिस्ट सुद्धा आमच्यापर्यंत सबमिट करायच्या आहेत इन द इनिंग्स ब्रेक. आपले राजेश काका त्या ठिकाणी उपलब्ध असतील, त्यांच्याकडे त्या लिस्ट सबमिट करायच्या आहेत, लक्षात घ्यायचं आहे. यावेळेला सुद्धा चांगला स्ट्रोक, त्यावरती एक सिंगल मिळणार आहे प्रसाद खापणे यांना, माफ करा सौरभ यांना. धावसंख्येकडे जर आपण पाहिलं तर धावसंख्या आता येऊन पोहोचली ती म्हणजेच 36 या आकड्यावरती. 36 रन्स ऑन द स्कोर कार्ड. सुशांत यांचं षटक सुरू आहे आणि या सुशांत कशा प्रकारे प्रभावित करतायत या ओव्हर मध्ये याकडे पाहूया. फुलरलँडचा बॉल, चांगला बॉल आहे. स्विंग अँड मिस, डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. बघा चांगली डिलिव्हरी होती, चांगला बाउन्स मिळाला त्या डिलिव्हरीवरती आणि त्याचमुळे सचिन पाटणकर यांच्या हातापर्यंत त्या चेंडूला डिलिव्हर केलं गेलं. यष्टीरक्षक आहेत सचिन आणि त्यांना माहिती आहे की कोणत्या लेन्थ वरती गोलंदाजी करायची आहे, कारण यष्टीरक्षण कीपर बॅट्समन आहे तर टीम साठी ती कामगिरी पाहतात सचिन आणि त्यांना माहिती आहे की अचूक रीतीने कशा प्रकारे गोलंदाजाकडनं गोलंदाजी करून घ्यायची आहे. 4 चेंडू झालेत, 5वा चेंडू आहे. यावेळेला सुद्धा हवेमध्ये होता काही काळासाठी चेंडू. आणखीन एक डॉट बॉल. सुशांत सावंत लगातारच्या चांगल्या डिलिव्हरीज हाताळताना पाहायला मिळत आहेत. षटकार आल्यानंतर लगातारचे 2 डॉट बॉल. 5 चेंडूंनंतर धावसंख्या 36 वर येऊन पोहोचते.
नक्कीच पहिल्या बॉलवरती सिंगल आलाय, दुसऱ्या चेंडूवर सिक्सर आलाय, तिसऱ्या चेंडूवरती आणखीन एक सिंगल आणि त्यानंतर लगातारचे 2 बॉल डॉट. 5 चेंडू झालेले आहेत. शेवटचा चेंडू आहे सुशांत यांचा. फुल टॉस बॉल आणि या फुल टॉस बॉल वरती मात्र फुल टोल वसूल केलाय. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून पाठवलंय चेंडूला सीमा पार. एक सुरेख फटका. प्रसाद खापणे यांच्या बॅट मधून एक बहारदार षटकार. 4 षटक समाप्त झालेत आणि 4 षटकांनंतर आता धावसंख्या येऊन पोहोचली ती म्हणजे 42. 2 गडी बाद. दरम्यान पुढचं षटक घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाज अभिषेक अंबोले आपल्याला पाहायला मिळत आहेत. या 5व्या षटकासाठी त्यांना आमंत्रित करण्यात येताना पाहायला मिळतोय. सौरभ सातेलकर आणि प्रसाद खापणे एक चांगली पार्टनरशिप आहे या 3ऱ्या विकेटसाठी. बघा ज्या वेळेला रुपेश कोंढाळकर यांची विकेट गेली त्यानंतर धावगती जी मंदावली होती तिला वेग प्राप्त करून देण्याचं श्रेय जे आहे ते या 2 बॅटर्सला जाते. फुलरलँडचा बॉल यावेळेला किती लांबवर चाललाय, चेंडू अडवण्याचा प्रयत्न तर झालाय आणि नक्कीच बघा जिथे 9 धावा होत्या, 9 होता, तिथे मात्र आपल्या चांगल्या फिल्डिंगने आपल्या ब्रिलियंट एफर्ट्सनं केवळ षटकार दिलाय. षटकार येताना पाहायला मिळतोय. 3 धावा नक्कीच सेव्ह केल्या आहेत आपल्या टीमसाठी. लॉंग ऑन वरती फिल्डर होते, अगदी शेवटच्या क्षणी उडी मारून अडवलं त्या बॉलला. आपण पाहू शकतो प्रोलिंगच्या माध्यमातून रिव्ह्यू या ठिकाणी दाखवला जातोय, रिप्ले दाखवला जातोय. बघा अगदी शेवटच्या क्षणी उडी मारली आणि अगदी बॉलला पाहिलं शेवटपर्यंत. नजरा आपल्या ठेवल्या बॉलवरती. पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. धावसंख्या आता 48 वर येऊन पोहोचली आहे. अभिषेक आंबोले यांच्यावरती हल्ला चढवलाय पहिल्याच बॉलवरती. सौरभ सातेलकर पुढचा बॉल यावेळेला हवेमध्ये गेलाय. एलिव्हेशन आहे, डिस्टन्स इतका नाहीये आणि यावेळेला मात्र विकेटची ग्वाही दिली जरूर जात होती परंतु झेल सुटलाय. अगदी शेवटच्या क्षणी ड्रॉप पाहायला मिळाला आणि हे तेच खेळाडू आहेत ज्यांनी मागील बॉलवर धावा वाचवल्या होत्या परंतु या बॉलवरती एक रेग्युलेशन कॅच ज्याला आपण म्हणतो चांगलं जज केलं बॉलला. फक्त शेवटच्या क्षणी चेंडू हातामधून सुटला. नक्कीच उन्हाळ्याचं वातावरण आहे आणि या उन्हाळ्यामध्ये अगदी कडाक्याचं ऊन मैदानाच्या आतमध्ये पडलेला आपल्याला पाहायला मिळतंय. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला मात्र चांगला बॉल. बघा यावेळेला बाहेर बॉलला केलं. ज्या वेळेला राईट आर्म बॉलर राईट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजी करतात त्यावेळेला बॅटरच्या आयलाईन पासून चेंडूला थोडंसं लांब ठेवलं जातं आणि त्याचमुळे कोऑर्डिनेशन जे आहे ते कुठेतरी ढासळायला मदत होते आणि यावेळेला बाहेर चेंडूला ठेवलं त्यामुळे अगदी अचूक डिलिव्हरी फ्रॉम राईट आर्म राऊंड द विकेट आपल्याला पाहायला मिळाली अभिषेक अंबोले यांच्याकडून. सौरभ यांच्यासाठी यावेळेला पदललित दाखवून खेळलेला फटका. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे बऱ्याच वेळापासून आणि पुन्हा एकदा झेल सुटलाय. दुसरा झेल सुटलाय सौरभ सातेलकर यांचा. याच एकाच ओव्हर मध्ये दुसरा झेल सुटताना पाहायला मिळतोय आणि लगातारच्या 2 डबल्स. 50 धावांना गाठलाय. 50 धावा पूर्ण केल्या आहेत. 52 धावांवरती धावफलक घेऊन पोहोचलाय टीम जिजा VJTI या संघाचा. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. अभिषेक अंबोले यांचे महागडे षटक राहिले. आतापर्यंत 10 धावा आल्या आहेत. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक. आता प्रसाद खापणे कशा प्रकारे फायदा उचलणार. यावेळेला लोअर फुल टॉस माफ करा सौरभ सातेलकर आहेत. लोअर फुल टॉस पाहायला मिळाला. डीप होणारा चेंडू डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. बघा हे चेंडू फार महत्वाचे असतात. स्लोअर डिलिव्हरीजला कशा प्रकारे एक्झिक्यूट करताय. आपण जर पाहिलं तर इंटरनॅशनल क्रिकेट आणि आता IPL मध्ये ज्यांचा दिल्ली कॅपिटल्स मध्ये समावेश आहे. लोंगेसिनी एनगिडी फ्रॉम साऊथ आफ्रिका
ज्यांनी आपल्या स्लोअर डिलिव्हरीज वरती काम केलं त्यांना विचारलेल्या इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा त्यांनी कळवलं आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली संपूर्ण क्रिकेट जगताला की कशा प्रकारे त्यांनी तयारी केली होती की त्यांनी असं सांगितलं की स्टार बॉलर्स जे आहेत स्टार गोलंदाज जे आहेत ते टीमला विकेट्स काढून मॅच जिंकवतील परंतु मी असा गोलंदाज असेन जो डॉट डिलिव्हरीज खेळून मॅच जिंकवत राहील आणि तेच काम वर्ल्ड कप पासून ते आता दिल्ली कॅपिटल्स पर्यंत लोंगिसिनी एनगेडी करत आलेत. दरम्यान 5 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 5 षटकांनंतर धावसंख्या 53 धावांवर येऊन पोहोचली आहे. 53 2 गडी बाद 5 षटकांच्या समाप्तीनंतर. अजूनही एक षटक शिल्लक आहे. शेवटचं षटक कोण हाताळणार तर चला तयार राहायचंय. Pre-1 विरुद्ध श्रीशा स्ट्रायकर्स. आपला टॉस इनिंग्स ब्रेक मध्ये केला जाणार आहे आणि नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मान्यवर आपल्या इथे उपस्थित आहेत. तर नक्कीच नायगाव मधील एक खेळाचं ज्ञान असणारे अगदी अचूक रीतीने या खेळाला ओळखणारे PSI संतोष चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाणार आहे यापुढील मॅचचा. श्रीशा स्ट्रायकर्स विरुद्ध Pre-1 तर चला प्रितेश आलेले आहेत गोलंदाजीसाठी. प्रितेश शिरोडकर, प्रसाद खापणे आणि सौरभ सातेलकर या जोडीला प्रसाद लाड यांच्या षटकानंतर तोडू शकले नाहीयेत आतापर्यंत. चांगली पार्टनरशिप बिल्टअप झाली आहे. शेवटचा विकेट जो आहे तो 28 धावांवरती गेला होता आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर ही चांगली पार्टनरशिप झाली आहे. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंप वाईड बॉल आहे. पंचांनी कळवलंय एक एक्स्ट्राची धाव मिळणार आहे. धावसंख्या 54 वरती येऊन पोहोचते. 54 रन्स ऑन द स्कोर कार्ड. प्रितेश आलेले आहेत गोलंदाजीसाठी. कशा प्रकारे त्यांची गोलंदाजी राहणार आहे यावेळेला. पहिल्याच बॉल वरती पाठवलंय चेंडूला डीप मिड विकेट सीमा पार. सुरेख फटका निघून जाईल सीमा पार. आलाय NPL षटकार येताना पाहायला मिळतोय. एक सुरेख फटका. फुलरलेनचा बॉल स्लॉट मध्ये होता आणि त्यामुळे त्याला पाठवण्यामध्ये कोणतीही कसर सोडली नाही. नक्कीच स्लॉट मधल्या चेंडूला एक्सप्लोसिव्हली पाठवणं बाउंड्रीच्या बाहेर आणि अशाच प्रकारचं एक एक्सप्लोजन आपल्या भारतामध्ये आहे. आपल्या भारतामध्ये अशाच प्रकारचा एक नवीन उदयोन्मुख बॅटर तयार होतोय आणि त्याचं नाव म्हणजेच वैभव सूर्यवंशी. नक्कीच मुंबई इंडियन्स, RCB, CSK कोणत्याही गोलंदाजाला समोर आल्यानंतर सोडत नाहीयेत. जसप्रीत बुमराह यांच्या विरुद्ध ते डॉमिनेशन, परंतु मैदानाच्या आतमध्ये ही पार्टनरशिप तोडली गेली आहे. प्रितेश शिरोडकर ठरले आहेत ज्यांनी या पार्टनरशिपला तोडलंय आणि तिसरा गडी बाद केलाय तो म्हणजेच जिजा VJTI या संघाचा. सौरभ सातेलकर बॅक टू दी पवेलियन. एक सुंदर झेल पकडला काव कॉर्नर रिजन मध्ये तो म्हणजेच अभि चाफे यांनी आणि माघारी पाठवलंय ते म्हणजे सौरभ सातेलकर यांना. नवीन बॅटर सुशील शिंदे मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. बघा हे सुद्धा नावलौकिक गाजवणारे खेळाडू आहेत सुशील शिंदे. सहसा रुपेश कोंढाळकर आणि सुशील शिंदे यांची जोडी आपल्याला पाहायला मिळायची ओपन करताना, परंतु आता थोडस स्वतःला नक्कीच खाली पाठवलंय. खालच्या नंबरवरती बॅटिंग करण्यासाठी येतात सुशील शिंदे. ओपन करत असताना सुद्धा त्यांच्या बॅट मधून काही नयनरम्य स्ट्रोक या मैदानात पाहायला मिळाले आहेत आपल्याला. दरम्यान आता शेवटच्या षटकासाठी फलंदाजीला आले आहेत. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. या मॅच मध्ये अजून किती धावा केल्या जाणार? सुशील शिंदे या धावसंख्येमध्ये काही ऍड करू शकतील का त्यांचे फिनिशिंग टचेस? पुढील चेंडू तयार होत आहेत प्रितेश शिरोडकर. प्रितेश पुल करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. गती थोडीशी कमी पाहायला मिळाली त्या चेंडूवरती, परंतु तितकं चांगलं टायमिंग, तितकं चांगला अंदाज या खेळपट्टीचा अजूनपर्यंत आलेला पाहायला मिळत नाहीये सुशील यांच्याकडे. 3 चेंडू झाले. 3 चेंडूंनंतर धावसंख्या 60 वर येऊन पोहोचली. पुढील चेंडू घेऊन तयार होत आहेत प्रितेश. फुलरलेनचा बॉल ज्याला खेळून काढलाय काव कॉर्नर रिजन मध्ये. फिल्डर त्या चेंडूवरती येत आहेत. अभि चाफे आहेत त्या ठिकाणी. आणि पाहायला मिळाले आपल्याला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न झालाय. 3 धावा धावून पूर्ण केल्या गेल्या आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं प्रेझेन्स ऑफ माइंड पाहायला मिळते आपल्याला सुशील शिंदे यांचं. धावसंख्या 63 वरती येऊन पोहोचली आहे. 4 चेंडूंनंतर 63 धावा झाल्या आहेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे या पहिल्या डावातला. तर चला टॉस साठी तयार राहायचंय Pre-1 आणि श्रीशा स्ट्रायकर्स. त्याचप्रमाणे मी विनंती करेन आमचे पाहुणे
दरम्यान पुढील चेंडूकडे बघूयात. फुलर लेनचा बॉल आहे ज्याला डीप स्क्वेअर लेग मध्ये खेळून काढलं. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरीचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव घेत असताना आपली विकेट सॅक्रिफाईस करावी लागणार आहे सुशील शिंदे यांना. स्ट्राईक वर जरूर आले प्रसाद खापणे, परंतु आपली विकेट सॅक्रिफाईस करून माघारी परततायत सुशील शिंदे. रनआउट. दरम्यान 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि या 5 चेंडूंनंतर धावसंख्या येऊन पोहोचली ती म्हणजे 64. 4 गडी बाद टीम जिजा VJTI बॉईज. आकाश जाधव आलेले आहेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. या शेवटच्या चेंडूवरती नक्कीच नॉन स्ट्रायकिंग एंड वरती असतील. एक अँकरचा रोल जो आहे तो त्यांना आता निभावावा लागणार आहे. शेवटच्या चेंडूवर जर काही धावा धावून काढायच्या असल्या तर त्या धावाव्या लागतील. 64 धावा दरम्यान झालेल्या आहेत या सामन्यामध्ये आतापर्यंत. तर चला यापुढील सामना तयार राहायचा आहे. टीम प्रिवन 11 विरुद्ध श्रीशा स्ट्रायकर्स. टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला या मॅच मध्ये, तो म्हणजेच HB स्पोर्ट्स या संघाने. आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 5 चेंडूंमध्ये धावा 64 झाल्यात. तर चला पुढच्या मॅचच्या टॉस साठी तयार राहा दोन्ही टीम्स. आपण वळूया शेवटच्या चेंडूकडे. या पहिल्या डावाच्या फुल टॉस बॉल आहे. फुल टॉस बॉलला उडवायचं होतं डीप मिड विकेट मध्ये, तिथे मात्र फक्त झेल पकडला गेलाय. 5वा गडी बाद झालाय. 5वा झटका लागलाय आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या येऊन पोहोचली आहे 64. 5 गडी बाद टीम जिजा VJTI बॉईज म्हणजेच 65 धावांचं लक्ष असणार आहे ते म्हणजे टीम मानविक 11 HB स्पोर्ट्स यांच्या समोर. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा नायगाव प्रीमियर लीग. आयोजक पुरंदरे बॉईज. तोपर्यंत आपण वळूया पुढील मॅचच्या टॉस कडे. आजच्या दिवसातला 4था सामना जो रंगतोय प्रिवन 11 विरुद्ध श्रीशा स्ट्रायकर्स. दोन्ही कॅप्टन चला लवकरात लवकर टॉस बॉक्स जवळ या आणि आमचे टॉसचे अतिथी PSI संतोष चव्हाण साहेब, आपल्याला सुद्धा विनंती, आपण सुद्धा टॉस साठी यायचंय. त्याचप्रमाणे दोन्ही कॅप्टन्स आपल्या लिस्ट टॉसच्या वेळीच सबमिट करायचे आहेत, लक्षात घ्यायचंय. दरम्यान टॉस झालाय आणि टॉस साठी आम्हाला लाभलेले मान्यवर नक्कीच PSI संतोष चव्हाण साहेब, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे या संपूर्ण नायगाव प्रीमियर लीग मध्ये. आपण आज या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि या खेळाडूंना नक्कीच मार्गदर्शन केलात, त्यांना प्रोत्साहित केलात, त्याबद्दल आम्ही आपले मनापासून आभारी आहोत. त्याचप्रमाणे संजय सादिगने PSI साहेब, त्यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय नायगाव प्रीमियर लीग 2026 मध्ये. तर टॉस जिंकलाय श्रीशा स्ट्रायकर्स या संघाने आणि त्यांनी प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. तर लक्षात घ्यायचंय या मॅच नंतर आपण लगेच तयार राहायचंय दोन्ही टीम श्रीशा स्ट्रायकर्स आणि प्रिवन 11. दरम्यान सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येते. 65 धावांचं लक्ष आणि या 65 धावांच्या लक्ष्याला चेस करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे सचिन पाटणकर आणि आकाश मेदार. सचिन पाटणकर बघा, संधी आज त्यांना मिळाली आहे ओपन करण्याची. मानविक 11 HB स्पोर्ट्स या संघाकडून प्रसाद लाड यांनी ही संधी प्रोव्हाइड केली आहे त्यांना.
पाहूया या संधीचं सोनं कशा प्रकारे करतायत आकाश मेदार आणि प्रसादला सचिन पाटणकर. आकाश जाधव येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजीसाठी. कशा प्रकारे त्यांची गोलंदाजी राहणार आहे याकडे पाहायचं आहे. आकाश जाधव आलेत पहिलं षटक घेऊन नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आकाश मेदार पाहायला मिळत आहेत. तर स्ट्राईक वरती सचिन पाटणकर. 65 धावांचं लक्ष असणार आहे मानविक 11 HP स्पोर्ट्स विरुद्ध VJTI जिजा VJTI बॉईज हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान 65 धावांचं लक्ष ठेवलंय. बॅटिंग करत असताना महत्वाचा रोल राहिला तो म्हणजे प्रसाद खापने, सौरभ सातेलकर आणि रुपेश कोंढाळकर यांचा. वैयक्तिकरित्या चांगल्या धावा या 3 बॅटर्सनं करून दिल्या. इम्पॅक्टफुल रोल आपले प्लेस केले. दरम्यान आकाश जाधव आलेत गोलंदाजीसाठी. सचिन पाटणकर ऑन स्ट्राईक. चेजला होते सुरुवात आजच्या मॅच नंबर 3 मध्ये. 65 धावांचं लक्ष. चेज इज ऑन. पहिला बॉल पॉवर प्लेचा आहे आणि पॉवर प्ले मध्ये सचिन पाटणकर यांच्यासाठी डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला एक फिल्डर आहे आणि डीप स्क्वेअर लेग मध्ये एक फिल्डर. पहिला पॉवर प्ले 2 फिल्डर सर्कलच्या बाहेर. सुरुवात होते चेजला. 65 धावांचं लक्ष. पहिला बॉल. पहिल्याच बॉल वरती समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर. चांगली अडवणूक. डॉट बॉल न शुभ सुरुवात केली आहे आपल्या गोलंदाजीला. जिजा VJTI बॉईज हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि नक्कीच सचिन पाटणकर आणि आकाश जाधव सहसा एकाच संघात खेळतात हे दोघेही खेळाडू. त्यामुळे एकमेकांच्या खेळाची अगदी अचूक जाण आहे दोघांनाही. फुल टॉस बॉल आहे यावेळेला. डीप लेग मध्ये फिल्डर आहेत आणि त्यांच्या डोक्यावरून चेंडू निघून चाललाय सीमा पार. झेल सुटलाय. कॅच ड्रॉप आणि निघून गेलाय चेंडू सीमा पार. षटकार. बघा किती अनफॉर्च्युनेट राहिलेत. शेवटच्या क्षणी हात तर सरसावले होते, उंचावले होते आणि त्यावर झेल पकडण्याऐवजी चेंडू निघून गेला सीमा पार. सौरभ सातेलकर यांच्या माध्यमातून हा झेल सुटलाय. बघा हिरो होते एका वेळेला सौरभ सातेलकर, कारण जिजा VJTI बॉईज साठी लगातारच्या धावा त्यांनी केल्या होत्या. यावेळेला चेंडूही अगदी अचूक होता. लोअर फुल टॉस होता ज्याला फ्लॅट बॅटेड षटकारासाठी खेळायचं होतं, परंतु त्यावर झेल सुद्धा झाला होता. अगदी पकडला होता शेवटच्या क्षणी त्या बॉलला सोडलं. षटकार आलाय. यावेळेला सुद्धा पुल करण्याचा प्रयत्न. आउटसाइड द ऑफ स्टंप. वेगात निघून जाणारा बॉल. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. फुलर डिलिव्हरी. चांगली डिलिव्हरी होतं पाहायला मिळाली. सचिन पाटणकर यांना आर्म एक्सटेंड करायचा कोणताही चान्स नाहीये, रूम नाहीये, त्याचमुळे हा डॉट बॉल येतोय. 3 चेंडूंनंतर धावसंख्या 6 वर येऊन पोहोचली. लक्ष आहे 65चं. कशा प्रकारे चेस केला जाणार या टोटलला. टप्प्याचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. ओव्हर द पॉइंट कट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. यावेळेला शॉर्ट पिच डिलिव्हरी. खांद्याच्या दिशेने निघून चाललाय डॉट बॉल. तो लगातारचा हा दुसरा डॉट बॉल आहे. 3 डॉट बॉल आतापर्यंत आले आहेत आणि एक चेंडूवरती षटकार आलाय. चांगली गोलंदाजी आकाश यांच्या माध्यमातून. 5वा चेंडू घेऊन तयार आकाश. फुलरलँडचा बॉल कव्हर्सच्या डोक्यावरून उडवलाय चेंडूला. 1 बाउन्सेस 2 बाउन्सेस इनटू द फेन्स. गोइंग गॉन फॉर 4 रन्स. चौकार येताना पाहायला मिळतोय आपल्याला. ड्राईव्ह केलं बॉलला शेवटच्या क्षणी फुलरलँडच्या बॉलला आणि फक्त गॅप दाखवला. पॉवर प्ले असल्यामुळे निघून जाईल चेंडू सीमा पार. चौकार येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या आता 10 वरती येऊन पोहोचली आहे. 5 चेंडूंनंतर एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे आकाश जाधव यांचा. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. एक्स्ट्रा कव्हरला आता थोडस फाईन घेतलं जात आहे सचिन यांच्यासाठी. फुलरलँडचा बॉल आहे यावेळेला. मिडॉनचं क्षेत्र निवडलंय. चांगली अडवणूक तिथे फिल्डर कडून. एक सिंगल घेतलाय. स्ट्राईक स्वतःकडे ठेवतील सचिन. दरम्यान पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या येऊन पोहोचली आहे 11. बिनगडी बाद. टीम मानविक 11 HB Sports. After completion of 1 over, team Manvik 11 HB Sports are 11 for none, 11 without any loss.
चैतन्य पाटील येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चैतन्य पाटील यांच्याकडे जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी करत असतात. पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी करण्यासाठी जाणले जातात चैतन्य पाटील आणि त्याचमुळे त्यांना संघात समाविष्ट केलं गेलंय. पहिल्या षटकात 11 धावा खर्च झालेले आहेत. हे पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे ज्यामध्ये नियमांप्रमाणे जर आपण पाहिलं तर 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर राहू शकतील. दरम्यान सुरुवात होती या षटकाला. पॉवर प्लेचं दुसरं षटक चैतन्य पाटील घेऊन येत आहेत. समोर सचिन पाटणकर असणार आहेत. या पॉवर प्लेचा कशा प्रकारे फायदा उचलणार आणि या संपूर्ण पॉवर प्लेला कशा प्रकारे मॅक्सिमाइज करणार. फुलर लेनचा बॉल आहे. पंचांकडे पाहतायत. पंचांचा इशारा वाईड बॉलचा आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप बराच बाहेर आहे तो चेंडू आणि त्याचमुळे वाईड बॉल येताना पाहायला मिळतोय. बघा ऍज अ बॉलर तुम्हाला कुठे फोकस करायचंय इन अ पॉवर प्ले. चांगल्या त्या गुड लेंथ डिलिव्हरीवर मिडल आणि ऑफ स्टंपची लाईन ज्या पकडून बाहेर निघून जाणाऱ्या गुड लेंथच्या डिलिव्हरीवर तुम्हाला फोकस करायचंय. तुम्हाला फोकस करायचंय तुमच्या अचूक यॉर्कर लेंथवर, फुलर लेंथवर. जी फुलर लेंथ कधी स्लोअर असेल तर कधी पेस ऑन डिलिव्हरीजने भरलेली असेल. फुल टॉस बॉल आहे. बॅटची कडा घेतली यष्टीरक्षकाच्या हातापर्यंत. डिपिंग यॉर्कर पाहायला मिळाला आपल्याला. अगदी डिप होणारा बॉल ज्याने बॅटची इनसाइड एज घेऊन यष्टीरक्षकाच्या हातापर्यंत चेंडू ट्रॅव्हल झाला. धावसंख्या 12 वरती येऊन पोहोचली आहे. 12 रन्स ऑन द स्कोर कार्ड. गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहे ते म्हणजे चैतन्य. चांगला बॉल होता चैतन्य यांच्या माध्यमातून. पुढील बॉल घेऊन तयार होत आहे चैतन्य. फील्डला कशा प्रकारे खेळलं जाणार. मिडॉनच्या डोक्यावरून फटका येणार का तेच करण्याचा प्रयत्न. मिडॉनच्या डोक्यावरून उडवलाय जरूर परंतु काव कॉर्नर मध्ये फिल्डर आणि त्यांनी केली नाहीये चूक. पॉवर प्ले मध्ये सचिन पाटणकर यांना माघारी परतावं लागणार आहे. प्रिन्स बैद यांच्या माध्यमातून एक सुरेख झेल टिपला गेला आणि पहिला गडी या ठिकाणी बाद झालाय. पहिला झटका लागलाय तो म्हणजेच मानविक 11 HB स्पोर्ट्स या संघाला पॉवर प्ले मध्ये. पहिला गडी बाद, 12 धावा. पहिला झटका, पहिला गडी बाद. सचिन पाटणकर पवेलियनच्या आत. एक षटकार आणि एक चौकार खेळून सचिन पाटणकर माघारी परत आहेत आणि मैदानाच्या आत कोण प्रवेश करतायत तर कॅप्टन ऑफ द टीम मानविक 11 HB स्पोर्ट्सचे कर्णधार आणि आयकॉन खेळाडू प्रसाद लाड मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 12 वरती येऊन स्थिरावली आहे आणि नक्कीच या स्पर्धेचा ब्रँड अँबॅसिडर सुद्धा होऊन झाले आहेत. या स्पर्धेच्या 4थ्या वर्षी नक्कीच ब्रँड अँबॅसिडर या पद भूषवलं होतं प्रसाद लाड यांनी. या वर्षीचा ब्रँड अँबॅसिडर जर आपण पाहिलं तर दिनेश हडकर आपल्याला पाहायला मिळतात. OV11 चे दिनेश हडकर. पुढील चेंडू घेऊन तयार नवीन बॅटर प्रसाद यांच्यासाठी. फुलर लेनचा बॉल आहे. बॅटची आउटसाइड एज घेतली आहे. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये फिल्डर आहेत. ऑफ द मार्क जातील प्रसाद. एकच धाव पूर्ण केली जाते त्यांच्या माध्यमातून. धावसंख्या आता 14 वरती येऊन पोहोचेल. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 3 चेंडूंनंतर धावसंख्या 14 आणि नक्कीच विजय फडतरे यांच्या माध्यमातून संघमालक आहेत. त्यांनी बॉलची अडवणूक केली शॉर्ट थर्ड मॅन मध्ये. 13 धावा, माफ करा चुकीची दुरुस्ती. 13 धावा धावफलकावर झालेत. पहिला झटका लागलाय सचिन पाटणकर यांच्या स्वरूपात. वैयक्तिक 10 धावा करून बाद झाले सचिन पाटणकर. एक चांगला स्टार्ट करू शकले असते परंतु आपली विकेट गमावली त्यांनी. चैतन्य यांच्या विरुद्ध यावेळेला चांगला फटका आहे का याकडे पाहायचा. चेंडू हवेमध्ये गेलाय. फिल्डर त्या चेंडूला चेस करत येतोय. झेल सुटलाय परंतु तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्या गेल्यात. आकाश मेदार आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्याच चेंडूला फेस करत होते या संपूर्ण सामन्यातल्या. बघा पहिल्या षटकापासून आहेत परंतु पहिलं संपूर्ण षटक सचिन पाटणकर यांनी खेळलं. दुसऱ्या षटकात सुद्धा सचिन पाटणकरच स्ट्राईकवर होते आणि बाद झाल्यानंतर प्रसाद लाड आले. त्यामुळे आकाश मेदार यांनी हा पहिला चेंडू खेळला या स्पर्धेतला. धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 ने पुढे चालली आहे. धावसंख्या येऊन पोहोचली ती म्हणजेच 15 या आकड्यावरती. 15 रन्स ऑन द स्कोर कार्ड. फुलर लेनचा बॉल मिड ऑफला बीट करायचं होतं परंतु मिड ऑफ मध्ये एक सुरेख झेल, एक सुंदर रनिंग कॅच आपल्याला पाहायला मिळाली. अगदी शेवटच्या क्षणी आपल्या हातांना पुढे केलं आणि त्या हातामध्ये चेंडूला नक्कीच सामावून घेतलं.
आपण पाहू शकता अगदी अचूक टायमिंग फिल्डर कडून आपल्याला पाहायला मिळालं. ड्राईव्ह चांगलं केलं त्या बॉलला. फुलर लेनचा बॉल होता आणि ज्याला अगदी सहजरित्या मिड ऑफच्या डोक्यावरून क्लिअर करू शकले असते, परंतु थोडासा फ्लॅट बॅटेड स्ट्रोक आपण रिप्ले मध्ये पाहतोय. बघा फुलर लेनचा बॉल होता, ड्राईव्ह केलं त्या बॉलला, फ्लॅट बॅटेड स्ट्रोक, अगदी शेवटच्या क्षणी हात टाकला आणि हातांमध्ये चेंडूने येऊन मिठी मारली. जणू चेंडूने येऊन हातांना मिठी मारली आहे. विकेट गेलाय आणि आकाश मेदार बाद होत आहेत. बघा पॉवर प्ले संपायच्या आत सलामीची जोडी बाद केली आहे आणि मानविक 11 HB स्पोर्ट्स या संघाला आणून ठेवलंय ते म्हणजेच 15-2 गडी बाद. एक सुरेख कॅच पकडली गेली. आकाश जाधव बघा या एंडनं पहिलं षटक हाताळलं होतं आकाश जाधव यांनी आणि त्यांनीच हा सुंदर झेल टिपलाय. कॅच ऑफ द टुर्नामेंट साठी आपलं नाव मात्र रजिस्टर केलंय. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे या पॉवर प्ले मधला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळतील. सुशांत सावंत आपल्याला पाहायला मिळतात. बघा जे दोन मेन बॉलर आहेत मानविक 11 HB स्पोर्ट्स कडे ते आता फलंदाजीसाठी पाहायला मिळतात आपल्याला. बॉलिंग ऑलराऊंडर्स सुशांत सावंत आणि प्रसाद लाड. एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 15 धावा धावफलकावरती झाल्यात. अजूनही जर पाहायचं झालं तर गरज असणार आहे या मॅच मध्ये ती म्हणजेच 50 धावांची. चेंडू उरले तर ते म्हणजेच 25 चेंडू आणि 50 धावांची आवश्यकता इथून पुढे या मॅच मध्ये विजयी होण्यासाठी. त्यामुळे डबल द स्कोर. पाहूया कशा प्रकारे रोअर करतायत या मॅच मध्ये मानविक 11. पुढील बॉल कट केलाय त्या बॉलला ओव्हर द पॉइंट. गॅप मध्ये आहे चेंडू. नक्कीच चेस करतायत फडतरे त्या चेंडूला, परंतु चेंडू निघून जाईल का सीमा पार याकडे आपल्याला पाहायचंय. निघून गेलाय चेंडू सीमा पार. आलाय NPL चौकार. 4 धावांचा एक सुरेख फटका पाहायला मिळाला आपल्याला सुशांत सावंत यांच्या बॅट मधून पॉवर प्लेच्या उत्तरार्धात. दरम्यान 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या येऊन पोहोचली ती म्हणजे 19-2 गडी बाद टीम मानविक 11 HB स्पोर्ट्स. अजूनही 24 चेंडूंचा खेळ बाकी आणि या 24 चेंडूंमध्ये 46 धावांची गरज. 46 रन्स नीडेड इन लास्ट 24 डिलिव्हरीज. अजूनही 4 षटक शिल्लक आहेत. तर चला विनंती असणार आहे थोडस स्पीडअप करायचंय आपल्याला. यानंतर आणखीन 5 सामने आपल्याला आजच्या दिवसात सूर्यास्तापर्यंत संपूर्ण पूर्ण करायचे आहेत. त्यामुळे विनंती असणार आहे चला लवकरात लवकर आपण घाई करायची थोडीशी. आकाश जाधव पुन्हा एकदा अटॅक मध्ये येताना पाहायला मिळतात. यावेळेला प्रसाद असतील समोर. पहिलाच बॉल प्रसाद लाड यांच्या बॅट मधून मात्र पायांवरती आदळलेल्या चेंडूवरती आशीर्वाद दिले जात आहेत. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून मैदानाच्या बाहेर जाणारा एक उत्तुंग वरारी घेणारा प्रसाद लाड यांच्या बॅट मधून आलेला षटकार. सुरेख फटका पाहायला मिळाला. आपण रिप्ले मध्ये पाहूया. प्रोलिंग स्पोर्ट्स वरती पायांवरचा चेंडू मिडल स्टंपच्या लाईन मध्ये होता आणि अगदी सहजरित्या त्या चेंडूला पाठवला सीमा पार. षटकार पहिल्याच बॉलवर आलाय प्रसाद यांच्या बॅट मधून. पॉवर प्ले संपलाय आणि आता धाव संख्या पुढे सरसावली आहे. हलक्या हातांनी खेळले. षटकारानंतर एक सिंगल. समजूतदारपणाची बॅटिंग, मॅच्युअर्ड बॅटिंग पाहायला मिळते यावेळेला. सिंगल घेतलाय. धाव संख्या 1 ने पुढे जाते. धाव संख्या 26 वर येऊन पोहोचते. 26 रन्स. 26 धावा झालेल्या आहेत धावफलकावरती. अजूनही जर आपण पाहिलं तर गरज असणार आहे ती म्हणजे 39 धावांची. 39 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये विजयी होण्यासाठी मानविक 11 HB स्पोर्ट्स या संघाला. सुशांत सावंत आता स्ट्रायकिंग एंड वर असणार आहेत आकाश यांच्या विरुद्ध. आकाश यांनी एक विकेट घेतली आतापर्यंत. यावेळेला मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. स्विंग अँड अ मिस. हेच म्हटलं होतं आपण. ऑफ आणि मिडलच्या लाईन वरून बाहेर निघणारे चेंडू. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. आता 3 चेंडूंनंतर धावसंख्या 26 वर येऊन स्थिरावली आहे. 26 धावा झाल्या धावफलकावरती. तर चला तयार राहायचंय. प्रीवन 11 विरुद्ध श्रीशा स्ट्रायकर्स. श्रीशा स्ट्रायकर्स हॅव वॉन द टॉस अँड दे हॅव इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. आपली पहिल्यांदा आपलं क्षेत्ररक्षण असणार आहे त्यामुळे आपण तयार राहायचंय. या सामन्यानंतर लगेचच आपण क्षेत्ररक्षण तैनात करून घ्यायचंय आणि प्रीवन 11 आपले बॅटर तयार ठेवायचे.
आखूड टप्प्याचा बॉल चांगला फटका आहे यावेळेला वन बाउन्स फिल्डरच्या डोक्यावरून लॉंग ऑन सीमा पार चौकार यावेळेला येताना पाहायला मिळतोय सुशांत सावंत यांच्या बॅट मधून. फुलर लेनचा बॉल होता आणि त्या बॉलला फक्त स्लॅश केलं आणि पाठवलं वन बाउन्स सीमा पार लॉंग ऑनच्या डोक्यावरून 4. साइड ऑन अँगल न सुद्धा एक व्ह्यू पाहूया आपण. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू जस्ट शॉट आणि त्यावरती मात्र आपल्या शॉर्ट आर्म जॅपला थांबवलं नाही. चौकार आलाय. यावेळेला चांगल्या रीतीने खेळून काढलं त्या चेंडूला. मिडॉन मध्ये एक सिंगल प्राप्त होणार आहे. 5 चेंडू झालेत आणि या 5 चेंडूंनंतर आता धावसंख्या येऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 31 या आकड्यावरती. 31 रन्स ऑन द स्कोर कार्ड. एकतीस धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू घेऊन आकाश तयार होत आहेत. आकाश जाधव. प्रसाद लाड यांच्यासाठी हलक्या हाताने खेळून काढलाय. नोचा कॉल अगदी शेवटच्या क्षणी. डॉट बॉल आलाय म्हणजेच षटक 3 संपली आहेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या येऊन पोहोचली आहे ती म्हणजेच मानविक 11 HB स्पोर्ट्स 31. 2 गडी बाद. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 18 चेंडूंमध्ये 34 धावांची गरज. सचिन चव्हाण येताना आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजीसाठी. अजूनही 18 चेंडूंमध्ये 34 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये विजयी होण्यासाठी. तर चला तयार राहायचंय प्रिवन 11 आणि श्रीशा स्ट्रायकर्स. 18 चेंडू 34 ची गरज आहे. गोलंदाजीसाठी आलेले आहेत सचिन चव्हाण. सुशांत सावंत आणि प्रसाद लाड यांची जोडी असणार आहे. या एंड कशा प्रकारे धावा केल्या जाणार याकडे आपल्याला पाहायचंय. नक्कीच आपल्या भारताचं राष्ट्रगीत जे आहे ते बाजूच्या शाळेमध्ये सुरू होतं आणि त्याचमुळे सर्व थोड्या वेळासाठी खेळ थांबला होता. दरम्यान 18 मध्ये 34 ची गरज आहे. 18 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता असताना फील्ड कडे जर आपण पाहिलं तर फील्ड मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरला घेतलं गेलंय. सुशांत यांचे ते ड्राईव्ह थांबवायचे डीप स्क्वेअर लेग मध्ये घेतलं गेलंय पुलच्या फटक्यासाठी आणि डीप मध्ये फाईन लेग सुद्धा आहेत. आता
यावेळेला लेग साईडच्या दिशेने स्लॅश करण्याचा प्रयत्न झाला, परंतु डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. चांगला बॉल पाहायला मिळाला आपल्याला, कमी गतीचा बॉल, आणि त्याचमुळे दुर्गती करता आली नाहीये त्या बॉलची. चांगल्या रीतीने आपल्या चेंडूला हाताळलंय, आपल्या गोलंदाजीला स्किल्सला अपफ्रंट ठेवलं जात आहे. फुलरलँडचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, यावेळेला सुद्धा डॉट बॉल. सुशांत यांच्यावरती आता प्रेशर आहे, सुशांत सावंत यांच्यावर, कारण लगातारच्या 2 डॉट डिलिव्हरी झाल्यात आणि यामुळे प्रेशर, रिक्वायर्ड रेटचं जे प्रेशर आहे ते मात्र वाढत जाणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला मोठे फटके खेळण्यासाठी ते प्रवृत्त सुद्धा करणार आहे. कारण जी कॅल्क्युलेटेड रिस्क साठी तुम्ही थांबला आहात, ती कॅल्क्युलेटेड रिस्क घेण्यासाठी तुमच्याकडे मग वेळ उरणार नाहीये. यावेळेला मात्र पुल केलाय, डीप स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर जरूर आहेत आणि त्यांनी मात्र अगदी शेवटच्या क्षणी पकडलाय झेल, संपुष्टात आणलाय सुशांत सावंत यांचा खेळ. सुशांत सावंत बॅक टू दी पवेलियन. 3rd विकेट गोज डाऊन of team Manvik 11 HB Sports. 3rd goes down and they are now for 31 for 3. 31 धावांवरती 3 गडी बाद झालेत आतापर्यंत मानविक 11 HB स्पोर्ट्स या संघाचे. सुशांत सावंत लगातारचे 2 चेंडू डॉट बॉल आले, त्याच्यानंतर बाद झाले, त्यामुळे 3 चेंडू लगातारचे डॉट आले असं म्हणायला हरकत नाहीये. त्यामुळे आता गरज असणार आहे ती म्हणजे 15 चेंडूंमध्ये 34 धावांची. 15 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतायत. अभिषेक आंबोले मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळतील. कशा प्रकारे त्यांचा खेळ राहणार आहे याकडे आपल्याला पाहायचंय. राजू सामला यांच्या माध्यमातून एक सुरेख झेल पकडला गेला जिजा VJTI बॉईज या संघाचे. दरम्यान विकेट आली आहे आणि विकेट अगदी क्रुशियल टाइमला आली आहे. बघा अशा प्रकारचा स्पेलची गरज होती. सचिन आलेत गोलंदाजीसाठी, सचिन चव्हाण आलेत गोलंदाजीसाठी आणि त्यांच्या माध्यमातून अशाच प्रकारची आशा होती. नक्कीच चैतन्य पाटील यांचं अजूनही एक षटक शिल्लक आहे, त्यांच्याकडे जाणार की मग शेवटच्या षटकामध्ये पुन्हा एकदा सचिन चव्हाण यांना आमंत्रित केलं जाणार. बरेच प्रश्न आहेत परंतु पाहूया, कारण या एंडनं चांगली मदत मिळाली आहे त्यांना आतापर्यंत. चांगले डिपिंग यॉर्कर्स, चांगले डिपिंग स्लोअर बॉल्स हाताळण्यामध्ये यश मिळाले. यावेळेला सुद्धा चांगला बॉल आहे परंतु याचा समाचार चांगल्या रीतीने घेतलाय अभिषेक आंबोले. ऑफ द मार्क जायची स्टाईल काहीतरी अशी असावी, अंदाज असा असावा. पहिल्याच बॉल वरती खेळलाय चेंडूला डीप स्क्वेअर लेग सीमा पार. NPL षटकार या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. एक सुरेख फटका पाहायला मिळाला आपल्याला. आउटसाइड द ऑफ स्टंप वरती गेले, मिडल आणि लेगच्या लाईनला मात्र धुडकारून लावलं डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकारासाठी. 6 धावांचा फटका आहे. धावसंख्या येऊन पोहोचली ती म्हणजे 37 या आकड्यावरती. अजूनही मॅच मध्ये विजयी होण्यासाठी 28 धावांची गरज आहे. 14 चेंडूंमध्ये 28 धावांची गरज आहे. 28 needed from last 14 deliveries. Sachin Chauhan, let's see where he bowls now. Bowls Fuller, goes for the reverse one, switch it, misses on the short third man, just a single on that delivery. Prasad Lad gets the strike now for the last delivery of Sachin Chauhan. Scoreline is at 38. They need more 27 from last 13 deliveries. This is the last ball facing Prasad Lad, captain of the team, Manvik 11 HB Sports. Last delivery. Will he go for that calculated risk on this last delivery? Because you have 2 more overs and 1 from the other end. And other end gets the help for hitting that zone of the deep square leg, deep mid wicket. This time he goes for the chance, but totally misses it. This is the dot delivery, and after completion of 4th over, the scoreline of Manvik 11 HB Sports is at 38 for 3. They need more 27 from last 12 deliveries. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आणि या 12 चेंडूंमध्ये 27 धावांची गरज, ती म्हणजेच मानविक 11 HB स्पोर्ट्स या संघाला. मग पहिली बॅटिंग करत असताना चांगली खेळी राहिली ती म्हणजेच प्रसाद खापणे, सौरभ सातेलकर आणि रुपेश कोंढाळकर यांची, आणि त्याचमुळे 64 धावांवर पोहोचता आलं. 65 धावांचं लक्ष ठेवलं आणि 65 धावांच्या लक्ष्याला चेस करत असताना आतापर्यंत चांगली सुरुवात दिली ती म्हणजे सचिन पाटणकर यांनी 6 एक षटकार एक चौकार खेळून बाद झाले. त्यानंतर आकाश मेदार यांच्या बॅटमधला एक चौकार, त्यानंतर प्रसाद लाड आणि सुशांत सावंत यांनी कारवा सांभाळला, ज्यामध्ये सुशांत सावंत यांचे ते 2 चौकार आणि त्यानंतरची विकेट. आणि अजूनही प्रसाद लाड
आणि त्यांच्या सोबत आता अभिषेक आंबोले, ज्या दोघांनीही एक एक षटकार वैयक्तिकरित्या खेळलाय, ते दोघंही आता क्रीजवर आहेत. 12 चेंडू आणि 27 ची गरज आणि मॅच मध्ये ट्विस्ट आणण्यासाठी आणि महत्वाचं षटक घेऊन आलेत या मॅचचं. जे मॅच कोणत्या दिशेने वळणार, कोणत्या दिशेने कलाटणी घेणार हा सामना हे ठरवणार आहे. चैतन्य पाटील घेऊन आलेत हे षटक. पहिला चेंडू घेऊन तयार होत आहेत. समोर असतील अभिषेक आंबोले. अभिषेक आंबोले यांच्यासाठी लेग साइड वरती ती फील्ड अम्ब्रेला सेट आहे. ऑफ साइड मध्ये डीप मध्ये पॉइंटचा फिल्डर पाहायला मिळतोय फक्त. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस आहे, ज्यावरती एक सिंगल घेण्यामध्ये यशप्राप्ती झाली आहे आणि प्रसाद लाड यांना स्ट्राईक वर आणण्यामध्ये सुद्धा पहिल्याच बॉलवर सिंगल आलाय. धावसंख्या 39 वरती येऊन पोहोचते. अजूनही 26 ची गरज आहे या मॅच मध्ये विजयासाठी. 11 चेंडू आणि 26. शेवटच्या षटकासाठी किती धावा ठेवल्या जाणार याकडे पाहायचंय. बघा आता लॉंग ऑफला मागे घेतलं जात आहे. प्रसाद लाड यांची ती रडार आहे लॉंग ऑफची आणि त्याचमुळे लॉंग ऑफच्या फिल्डरला आता मागे घेतलं जात आहे. थोडस फाईन ठेवलंय, वायडिश ठेवलं जर असतं तर नक्कीच ते आर्म एक्सटेन्शन जे होत आहे, गॅप खूप मोठा पाहायला मिळतोय डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ मध्ये. पाहूया कोणत्या रिजन मध्ये प्रसाद लाड आता टार्गेट करायला जाणार चैतन्य पाटील यांना, कारण का आता बाउंड्रीज येणं अनिवार्य असणार आहे. पाहूया चैतन्य पाटील कोणत्या स्ट्रॅटेजीने येत आहेत आणि प्रसाद लाड कशा प्रकारे टॅकल करतायत. यावेळेला फुलर लेनचा यॉर्कर चेंडू, मिनी हेलिकॉप्टर म्हणू शकतो आपण या शॉटला. अगदी शेवटच्या क्षणी आपल्या बॅटला काढलं यॉर्कर बॉल वरती. एकच धाव यावेळेला सुद्धा प्राप्त होणार आहे. 2 सिंगल्स आले आहेत, म्हणजेच आता गरज आहे ती म्हणजे 25 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू उरलेत 10. 10 चेंडूंमध्ये 25 धावांची अजूनही आवश्यकता आहे. चैतन्य फुलरलँडचा बॉल आहे, यावेळेला डॉट बॉल. चांगल्या रीतीने आपल्या गोलंदाजीला सार्थकी लावतायत. आपल्या टीम साठी प्रयत्न जे आहेत त्या प्रयत्नांची संपूर्णपणे सांगड घातली जाते. त्या प्रयत्नांवरती त्यांना यश सुद्धा मिळतंय. नक्कीच प्रयत्नांची पोचपावती जेव्हा एखाद्या खेळाडूला भेटते त्यावेळेला त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा असतो. परंतु अजूनही काम झालेलं नाहीये. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत आणि या 3 चेंडूंवरती HB स्पोर्ट्सचे हे 2 फलंदाज कशा प्रकारे हल्ला चढवणार. अभिषेक आंबोले, आखूड टप्प्याचा बॉल पुल केलाय, त्या बॉलला फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांनी झेल सोडलाय. एकच धाव यावेळेला पूर्ण झाली आहे. दरम्यान 4 षटकांच्या समाप्तीनंतर 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या येऊन पोहोचली ती म्हणजे 41 या आकड्यावरती. 41 रन ऑन द स्कोर कार्ड. अजूनही 8 चेंडूंमध्ये 24 ची गरज आहे. 4 षटकार अजूनही हवेत. 8 चेंडू आणि 24 ची गरज आहे. कंपल्सरी चेस, टार्गेट शुड बी कंपल्सरी चेस्ड बाय द बॅटिंग टीम. पाहूया कशा प्रकारे कामगिरी राहते. 8 चेंडू आणि 24 ची गरज. प्रसाद लाड ऑन स्ट्राईक. हा चेंडू फार महत्वाचा आहे. चैतन्य फुल टॉस बॉल आहे, ज्याला मात्र खेळून काढलाय गॅप मध्ये सीमा पार. 1 बाउन्स निघून चाललाय चेंडू सीमा पार. चौकार या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. लोअर फुल टॉस होता आणि ज्याला खेळून काढलं सीमा पार. चौकार या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर येऊन पोहोचली ती म्हणजेच 45 या आकड्यावरती. 45 रन्स ऑन द स्कोर कार्ड. अजूनही 20 धावांची गरज आहे. 7 चेंडूंमध्ये 20 धावा. शेवटचा चेंडू आहे, हा सुद्धा महत्वाचा बनलाय. शेवटचा चेंडू कशा प्रकारे हाताळतोय, या शेवटच्या चेंडूला याकडे पाहायचं आपल्याला. सचिन पाटणकर यांनी नवीन बॉल नक्कीच प्रोव्हाइड केलाय मैदानाच्या आतमध्ये. चैतन्य पाटील शेवटचा चेंडू घेऊन तयार होत आहेत. प्रसाद लाड असतील समोर. शेवटचा बॉल. नवीन गोलंदाजाला यावं लागेल पुढचं षटक हाताळण्यासाठी, कारण लिमिट जी आहे ती 2-2-1-1 ची आहे. आखूड टप्प्याचा बॉल, ज्यावरती एक सिंगल घेतलाय आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवणार आहेत प्रसाद लाड. म्हणजेच शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील आणि या 6 चेंडूंवरती एक थ्रिलिंग मॅच पाहायला मिळणार आहे. 6 चेंडू 19 धावा. 6 चेंडू आणि 19 धावांची गरज असणार आहे. 5 षटकांनंतर धावसंख्या 46. 3 गडी बाद टीम मानविक 11 HB स्पोर्ट्स. दरम्यान 6 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. गोलंदाजीमध्ये बदल होणार आहे. नवीन गोलंदाज येणार आहे जिजा VJTI बॉईज कडून.
सौरभ सातेलकर आलेले आहेत गोलंदाजीसाठी. शेवटचं षटक आहे आणि बघा त्यांच्याकडे आता संधी आहे प्लेअर ऑफ द मॅच बनण्याची, कारण धावा सुद्धा केल्या आहेत. या षटकात जर चांगली गोलंदाजी केली तर नक्कीच प्लेअर ऑफ द मॅच म्हणून नावाजलं जाईल. परंतु प्रसाद लाड यांच्याकडे सुद्धा ती संधी आहे. 6 चेंडूंमध्ये 19 धावा जर केल्या तर मॅच विनिंग परफॉर्मन्समुळे त्यांना सुद्धा त्या सन्मानाने गणलं जाईल. पाहूया प्रसाद लाड कशा प्रकारे फलंदाजी करतायत. 6 चेंडू आणि 19 ची गरज आहे. तर चला तयार राहायचंय श्रीशा स्ट्रायकर्स आणि प्रिवन 11. 6 चेंडू आणि 19 ची गरज आहे. प्रसाद लाड ऑन स्ट्राईक आहेत. दरम्यान सज्ज होत आहेत. तर शेवटचे 6 बॉल 19 धावांची आवश्यकता. पहिल्याच बॉलला गॅप मध्ये भेदलाय का? 1 बाउन्स सीमा पार डीप मिड विकेटच्या दिशेने पहिल्याच बॉलवर चौकार. आता 5 मध्ये 15 ची गरज आहे. पहिल्याच बॉलवर सुंदर चौकार येताना पाहायला मिळाला आपल्याला प्रसाद लाड यांच्या बॅट मधून. आता 5 चेंडू आणि 15 ची गरज आहे. डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग मधला जो गॅप होता, काव कॉर्नर रिजन आणि डीप स्क्वेअर लेग मधला माफ करा गॅप जो होता त्याला मात्र भेदून काढलंय. पहिल्याच बॉलवर चौकार आलाय. 5 मध्ये 15 ची गरज आहे. तर चला तयार राहायचंय श्रीशा स्ट्रायकर्स आणि प्रिवन 11. यापुढील सामना आपला खेळवला जाणार आहे. पुढील चेंडू 5 चेंडू 15 ची गरज आहे. यावेळेला मात्र वाईड बॉल आहे. आता 5 मध्ये 14 ची गरज. सुंदर रीतीने आपल्या फलंदाजीला साकारलंय. पहिल्या बॉलवरती एक षटकार आणि यावेळेला चांगला जज बॉल. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर दुसरा बॉल वाईड आहे. 5 मध्ये आता 14 ची गरज आहे. प्रसाद लाड ऑन स्ट्राईक आहेत. आतापर्यंत फ्रंट फुटवर राहिले आहेत. या चेस मध्ये रन चेस मध्ये कोणतं क्षेत्र टार्गेट केलं जाणार? एक मोठा गॅप काव कॉर्नर रिजन मध्ये पाहायला मिळतोय. तिथे पाहिलं जातंय का त्यांच्या माध्यमातून? याकडे पाहूया. फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा गॅपला भेदण्याचा प्रयत्न. यावेळेला डीप स्क्वेअर लेग सर्कल मध्ये, परंतु धाव एकही घेतली नाहीये. त्यामुळे आता 4 चेंडूंमध्ये 14 ची गरज असणार आहे. धाव घेतली नाहीये. स्वतःवर विश्वास ठेवलाय प्रसाद लाड यांनी. पाहूया या विश्वासाला कशा प्रकारे सार्थकी लावतायत आणि या मॅचला कशा प्रकारे आपल्या टीमच्या खात्यात आणतायत. सौरभ सातेलकर यांच्या बॉलवर खेळलेला हा फटका होता ज्यावरती एकही धाव आली नाही. 4 मध्ये 14 ची गरज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. 3 चेंडूंमध्ये आता 14 ची गरज आहे. प्रसाद लाड ऑन स्ट्राईक. निराश आहेत आता. बघा पहिल्या 2 चेंडूंवरती जर सामना आपल्या नावे केला होता सौरभ सातेलकर यांनी, तर पुढच्या 2 चेंडूंवरती, पहिल्या 2 चेंडूंवर प्रसाद लाड यांनी नक्कीच नावे केला होता, तर सौरभ सातेलकर यांनी पुढच्या 2 चेंडूंवर आपलं डॉमिनेशन दाखवलंय. 3 चेंडू 14 ची गरज आहे. पाहूया कशा प्रकारे प्रसाद लाड पाहतायत समाचार या पुढच्या चेंडूचा. आखूड टप्प्याचा बॉल ज्याला खेळलाय काव कॉर्नर रिजन मध्ये, तिथे फिल्डर आहेत आणि त्यांनी झेल सोडलाय. धाव यावेळेला धावून पूर्ण करण्यात आलेली आहे आणि एकाच धावेवर संतुष्ट व्हावं लागलंय. आता 2 चेंडूंमध्ये गरज असणार आहे 13 ची. 2 चेंडू 13 ची गरज. कंपल्सरी चेसचा हा सामना असल्यामुळे 2 षटकार जरी लगावले गेले तरी सुद्धा ही मॅच जी आहे ती टाय मानली जाईल. टाय मानली जाणार नाही. बेनिफिट आहे यावेळेला दुसरी गोलंदाजी करणाऱ्या टीमकडे. पहिली बॅटिंग करणाऱ्या टीमने ज्या धावा केलेल्या असतात त्यावरती जी 1 धाव 2 विनची मिळते ती मात्र कंपल्सरी चेसच्या नियमामध्ये गणली जाते. त्यामुळे सामना जर बरोबरी सुटला तर गोलंदाजी करणारा संघ विजयी ठरेल. परंतु इथून 2 लिगल डिलिव्हरीचा विचार करत असणार आहेत सौरभ सातेलकर. स्ट्राईक वरती असणार आहेत अभिषेक आंबोले. 2 चेंडू 13 ची गरज आहे. फुलटॉस बॉल. आता मात्र औपचारिकता शिल्लक ठेवली आहे. केवळ एक सिंगल. आता गरज असणार आहे ती म्हणजेच 2 चेंडूंमध्ये 1 चेंडू मध्ये 12 ची. 1 चेंडू 12 धावांची गरज. तर चला तयार व्हायचंय. पुढील 2 टीम्स श्रीशा स्ट्रायकर्स विरुद्ध प्रिवन 11. श्रीशा स्ट्रायकर्स आपण क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. ही मॅच संपल्यावर लगेच आपण क्षेत्ररक्षण तैनात करून घ्यायचंय.
शेवटचा बॉल असणार आहे. औपचारिकता ज्याच्यावर शिल्लक ठेवली आहे सौरभ सातेलकर यांनी चांगल्या रीतीने या संपूर्ण मॅच मध्ये खेळ दाखवलाय. एक चेंडू 12ची गरज आहे, यावेळेला वाईड बॉल आहे. आता एक चेंडू आणि 11ची गरज. अजूनही त्या लिगल डिलिव्हरीच्या शोधात सौरभ सातेलकर. एक चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. आखूड टप्प्याचा बॉल, चेंडू यावेळेला हवेत गेलाय आणि डॉट बॉल न या सामन्याला 10 धावांनी विजयी ठरले आहेत. ते म्हणजेच जिजा विजेटीआय बॉईज. अभिनंदन टीम जिजा विजेटीआय. चला बॉल प्रोव्हाइड करायचंय पंचांपर्यंत. धन्यवाद. या मॅच मधले प्लेअर ऑफ द मॅच थोड्याच वेळात आम्ही कळवू. तर दरम्यान चला पुढच्या 2 टीम्स आपण तयार राहायचंय. मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. टीम श्रीशा स्ट्रायकर्स आणि चला प्री-1-11 आपले 2 बॅटर तयार ठेवायचे आहेत. आणि या मागील मॅच मधील प्लेअर ऑफ द मॅच राहिले आहेत तर ते म्हणजेच सौरभ सातेलकर. वैयक्तिकरित्या 11 चेंडू 24 धावा केल्या आहेत आणि शेवटचं षटक हाताळत असताना केवळ 8 धावा कन्सीड केल्या, जिथे डिफेंड करायच्या होत्या 19. दरम्यान चला विनंती असणार आहे सौरभ सातेलकर, आपण आपला पुरस्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यायचंय. आणि त्याचप्रमाणे विनंती असणार आहे, चला टीम श्रीशा स्ट्रायकर्स आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. तर या पुढील मॅच साठी मायक्रोफोनचा ताबा पुन्हा एकदा घेतील ते म्हणजेच आपल्या करिरोड मधील एक सुंदर आवाज ज्यांनी शिवडी विधानसभा प्रीमियर लीगचं समालोचन आपल्यापर्यंत पोहोचवलं. त्याचप्रमाणे बऱ्याच मोठमोठ्या स्पर्धांना ज्यांचा आवाज आपल्याला लाभतो, अभिषेक पाटील सर. ओव्हर टू यू.